ब्रेकिंग या शीर्षकाखाली वेगवेगळे माध्यम वेगवेगळ्या बातम्या लावत आहेत. गेली 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्याविषयी बातम्या येत आणि एक बातमी तर अशी आली की राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पारदादा पवार यांच्याविषयी तक्रार काही नेत्यांनी आदरणीय पवार साहेबांकडे दिली. खरं तर माध्यमांना हे माहिती आहे की 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळ्या कार्यपद्धतीवर काम करणारे पक्ष आहेत. त्याच्यामुळे हे असं नेगेटिव्ह नरेटिव्ह पसरवण्याचं काम माध्यम करत आहेत. पण या माध्यमांच्या मागे कोण आहे याच्या शेवटापर्यंत आम्हाला सगळ्यांना जावं लागेल. कारण अजितदादांच्या निधनानंतर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम काही लोक अकसापोटी करत आहेत आणि याच्या खोलाशी आम्हाला जावं लागेल. ब्रेकिंग या शीर्षकाखाली वेगवेगळे माध्यम वेगवेगळ्या बातम्या लावत आहेत. गेली 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्याविषयी बातम्या येत आणि एक बातमी तर अशी आली की राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पारदादा पवार यांच्याविषयी तक्रार काही नेत्यांनी आदरणीय पवार साहेबांकडे दिली. खरं तर माध्यमांना हे माहिती आहे की 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळ्या कार्यपद्धतीवर काम करणारे पक्ष आहेत. त्याच्यामुळे हे असं नेगेटिव्ह नरेटिव्ह पसरवण्याचं काम माध्यम करत आहेत. पण या माध्यमांच्या मागे कोण आहे याच्या शेवटापर्यंत आम्हाला सगळ्यांना जावं लागेल. कारण अजितदादांच्या निधनानंतर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम काही लोक अकसापोटी करत आहेत आणि याच्या खोलाशी आम्हाला जावं लागेल.